हॅलो फ्रेंड्स, तर आपल्या किचनमध्ये आज आपण बनवत आहोत मेथीची भाजी थोडीशी वेगळ्या प्रकारे. बऱ्याचदा आपण भाजी केलेली आहे, पण आजची भाजी थोडी वेगळी आहे. तर मेथी सगळ्यात आधी निवडून घेतली आहे, स्वच्छ धुतली आहे आणि सुकल्याच्या नंतर अशी कापून घेतलेली आहे. भाजी बनवायला सुरुवात करूया. त्याआधी अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे 2 चमचे आणि त्यावर पाव चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरेला चांगली फोडणी बसायला हवी. चांगलं जिरं इथं तडतडलेलं आहे आणि त्यानंतर टाकूया आपण 1 चमचा बारीक कट केलेलं लसूण. ठेचून देखील घालू शकता, चव छान येते. एक मीडियम साईजचा कांदा टाकलेला आहे आणि गॅस इथं मीडियम टू लो फ्लेमवर ठेवलेला आहे आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे. कांदा जो आहे ना, साधारणतः 2 मिनिट आपण असा हा मीडियम टू लो फ्लेमवर परतून घेतलेला आहे. कांदा सॉफ्ट झालेला आहे आणि हलकासा कलर चेंज झालेला आहे, ते पाहू शकता. त्यानंतर काय करायचं आहे, याच्यामध्ये काही सुके मसाले आपण घालून घेऊया. त्याआधी सगळ्यात आधी टाकत आहोत 2 लाल सुक्या मिरच्या अशा तोडून टाकलेल्या आहेत, चव छान येते. आणि त्यानंतर आपल्याला सुके मसाल्यामध्ये टाकायचं आहे 2 चिमूट हिंग टाकलेला आहे. पाव चमच्याला कमी आपण हळद पावडर घेतलेली आहे. 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे, कलर छान येतो आणि कमी तिखट असते. अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे आणि 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे. त्याचबरोबर या सुक्या मसाल्यांबरोबर मीठ देखील घेतलेलं आहे, तर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि सगळे मसाले आपण हे कांद्यामध्ये परतून घेणार आहोत. गॅस इथं लो फ्लेमवर ठेवलेला आहे, जेणेकरून मसाले व्यवस्थित परतले जातील आणि जळणार नाही. मसाले परतून झाल्याच्या नंतर एक मीडियम साईजचा टोमॅटो याच्यामध्ये टाकलेला आहे. तर मीठ देखील आपण मसाल्यामध्ये टाकलं होतं, त्याच्यामुळे टोमॅटो जे आहे ना लवकर सॉफ्ट होतील. आणि 1 मिनिट परतल्याच्या नंतर लगेच एक मीडियम साईजचा बटाटा टाकलेला आहे, अशा मोठ्या फोडी करून. आता टोमॅटो देखील शिजायचा आहे आणि बटाटा देखील. तर टोमॅटोला पाणी सुटेल आणि त्याच पाण्यामध्ये बटाटा छान असा शिजला जाईल आणि टोमॅटोची आणि मसाल्यांची मस्त अशी चव बटाट्यामध्ये खाताना लागते. तर कुठले एक्स्ट्रा पाणी आपल्याला घालायची गरज नाही. बटाटा इथं आपण टोटली वाफेवर शिजवून घेणार आहोत. आणि यात एक हिरवी मिरची अशी मोठे मोठे पीसेस करून कट करून टाकलेली आहे. कमी तिखट आहे, टोटली ऑप्शनल आहे, पण ही मिरची अशी शिजल्याच्या नंतर खायला छान लागते. नको असेल तर आपण काढू शकतो. तर मिक्स झाल्याच्या नंतर आपण करणार आहोत पॅन कवर आणि साधारणतः मीडियम फ्लेमवर आपण 7 ते 8 मिनिट हे शिजवून घेतलेलं आहे, ज्यामुळे बटाटे देखील व्यवस्थित शिजले जातील. इथे पाहू शकता टोमॅटोमुळे चांगलं पाणी सुटलेलं आहे आणि याच्यात बटाटे देखील छान असे शिजले जातील. ते एकदा मिक्स करून घेऊया. दिसायला छान दिसत आहे आणि सुगंध देखील मस्त असा येत आहे. तर एकदा मिक्स केल्याच्या नंतर पुन्हा आपण 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे कवर करूया, पुन्हा शिजवून घेऊया. आणि आता हे चेक करूया. बटाटे जे आहेत आपले जवळपास चांगले शिजत आलेले आहेत. एक आपण चेक करूया. पाहू शकता कुठले पाणी जे आहे आपण एक्स्ट्रा घातलेलं नाही, फक्त वाफेवर हे बटाटे छान असे शिजलेले आहेत. तर यानंतर काय करायचं आहे की आपण जी मेथी धुवून सुकवून कापून घेतली होती ती आता ह्या बटाट्यामध्ये ॲड करायची आहे. तर सगळ्यात छोटी आपण मेथी ॲड केलेली आहे आणि मेथी देखील आता व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे. कुठल्याही पाण्याचा वापर आपण करणार नाही आहे. कांदा, टोमॅटो, बटाटा याच्यामध्ये मेथी अशी परतून घेतली म्हणजे कलर जो आहे ना मेथीचा तो छान राहतो. आणि इथं आपण पानंच मेथीची घेतली होती, त्याच्यामुळे मेथी शिजायला फार वेळ लागत नाही. बटाटा, टोमॅटो, कांदा ऑलरेडी व्यवस्थित असे शिजलेले आहेत आणि मेथी वाफेवर पटकन शिजली जाते, फार वेळ लागत नाही. इथे पाहू शकताय एकदम मस्त असा कलर आलेला आहे. आणि या पद्धतीने जर अशी ही मिक्स करून घेतली तर मेथीचा कलर जो आहे ना तो हिरवागार कलर राहतो. 2 मिनिट वाफेवर भाजी शिजवून घेतलेली आहे, म्हणजे भाजीमध्ये काही कच्चेपणा राहिलेला असेल तर ते पूर्ण शिजलं जाईल. तर मिक्स करूया. टोमॅटोमुळे वेगळीच चव या भाजीला येते आणि त्यामध्ये बटाटा आहे. बटाटा टोमॅटो एकत्र शिजवून घेतले होते आधी, त्याच्यामुळे चव मसाल्यांची आतपर्यंत बटाट्यामध्ये खाताना लागते आणि मेथी बिलकुल कडू लागत नाही खाताना. आणि इथं पाहू शकता मेथीचा हिरवागार कलर असा राहिलेला आहे, दिसायला देखील असं छान वाटतं. टोमॅटोमुळे अशी चटपटीत थोडीशी चव भाजीला येते, छान लागते खायला. तर रेसिपी आवडली असेल तर नक्की रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.